अकोल्यात अपघाताच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा अपघाताची एक बातमी समोर आली आहे. अकोला पातूर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघा भावांचा जागीच मृत्यू झालाय. आशिष सुरेश खंडारे वय वर्ष 24 आणि आदित्य राहुल खंडारे वय वर्ष 22 राहणार क्रांतीनगर शिवनी अकोला असे या अपघातात मरण पावलेल्या दोघा भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला पातूर रस्त्यावर रविवारी कापशी येथील उड्डाणपुलाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. आशिष आणि आदित्य हे दोघेही अकोल्याहून पातूरकडे जात असताना कापशीजवळील उड्डाणपुलाजवळ त्यांचा हा अपघात झाला. या घटनेत दोघे जण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे, तारासिंग राठोड, श्रीकांत पातोंड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान कापशी रोड येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन 6 महिने उलटून गेले, परंतु कापशी गावात ये जा आणि कापशी गावापासून अकोल्याकडे जाण्यासाठी एकच रस्ता सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परिणामी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून आता तरी सर्व्हिस रस्ते कधी चालू करणार असे प्रश्न गावकरी विचारतायत.